हिमालय पर्वतांपेक्षाही प्राचीन असलेल्या या याना गुंफा उत्तर कन्नड जिल्ह्यातील पश्चिम घाटातील जंगलामध्ये याना गुंफा आपल्याला पाहायला मिळतात। अनेक ट्रेकर्स आणि जगभरातील अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या या यान गुंफा अद्भुत, अप्रतिम आणि निसर्गाचा चमत्कार। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना? तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दत्ता माळसकर ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत गोकर्णपासून असलेल्या काही अंतरावरती असलेल्या अद्वितीय आणि अद्भुत अशा गुफा पाहण्यासाठी। याच गुफांना याना गुफा असे म्हटलं जातं। चला तर मित्रांनो, या गुफा आज आपण पाहणार आहोत आणि संपूर्ण एक्सप्लोर करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जर या गुफांना भेट द्यायची असेल तर तुम्हाला या गुफा पाहण्यासाठी तुम्हाला साधारण गोकर्णपासून 48 किलोमीटरवरती या गुफा आहेत। जर तुम्ही मुर्डेश्वरवरून येणार असेल तर साधारण 76 किलोमीटरचं अंतर तुम्हाला पार करावं लागतं आणि कारवारवरून येणार असेल तर 90 किलोमीटरचं अंतर तुम्हाला इथे पार करावं लागतं। तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणावरनं इथपर्यंत येऊ शकता। याना गुफांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला दोन मार्ग पाहायला भेटतात, एक विभूती वॉटरफॉल पासून आणि एक दुसरा सिरसा बसणं। तर तुम्ही याच्यामधनं दोन्ही मार्गाने तुम्ही येऊ शकता आणि दोन्हीकडनं तुम्हाला ट्रेक करावाच लागतो। आणि जर तुम्ही गोकर्णमध्ये असेल तर एखादी टू व्हीलर सुद्धा रेंटने घेऊन तुम्ही इथपर्यंत येऊ शकता। तर मित्रांनो, फायनली पोहोचलोय आपण याना केव्हच्या पार्किंगला। इथं बघू शकताय भली मोठी अशी पार्किंग आहे आणि इथून तुम्हाला वरती ट्रेक करून वरती जायचं आहे या गेटने। चला तर पटकन जाऊया आपण। याना गुफांच्या या ठिकाणी असलेली पार्किंग भरपूर मोठी आहे, येथे भरपूर वाहने इथे लागू शकतात, त्यामुळे तुम्ही इथे पार्किंग गाडी लावू शकता। इथं कुठलंही शुल्क नाही आहे पार्किंगला। आणि आता आम्ही या ठिकाणी गाडी लावून आता आम्ही वरती चाललो आहे। वरती जाण्यासाठी तुम्हाला साधारण ट्रेक जो करावा लागतो तो साधारण 40-45 मिनिटं, जो तुमच्या चालण्यावरती डिपेंड आहे। तर आत्ता आम्ही या ठिकाणावरून आतमध्ये जायचं आहे आपल्याला। इथे एक कर्मचारी असतो जे तुमच्याकडनं या ठिकाणी वरती जाण्याच्या अगोदर तुमची चेकिंग होते, परंतु आत्ता नाही आहे, कारण की आत्ताचा वेळ हा खूप झालेला आहे, त्यामुळे आम्ही जात असताना इथं कुणीही नाही आहे आणि आम्ही हा ट्रेक चालू केला। आणि तुम्ही बघू शकता समोरच आम्हाला माकडाने दर्शन दिलं, ते सुद्धा येडेचाळ करत असताना। तर आत्ता आम्ही थेट ह्या रोडने वर चाललो आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर या रस्त्यावरती जाणाऱ्यांपैकी फक्त आम्हीच आहे, येणाऱ्यांमध्ये तुम्हाला लोक दिसत नाही आहे। तर आत्ता सुरुवात केलेली आहे ट्रेकला, लवकरात लवकर वर पोहोचण्याचा आमचा मानच असणार आहे। तर आत्ता बघा तुम्ही, अशा पद्धतीचा रस्ता आहे, तुम्हाला इथे कच्चा रस्ता पाहायला भेटतो, इथे कुठलाही पक्का रस्ता नाही आहे, कारण हा सगळा डोंगर फॉरेस्टच्या अंडर येतो, त्यामुळे फॉरेस्टमध्ये कुठलाही पक्का रस्ता करण्यास परवानगी नसते। तर आम्ही आत्ता सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर तुम्ही या जंगलाचा अनुभव घेत तुम्ही पुढे जाऊ शकता। दोन्हीतर्फे उंच अशी झाडी आणि मधोमध असलेला हा जंगलातून रस्ता, हा आपल्याला असं वाटतं कधी पार करतोय, परंतु जात असताना तुमच्या कानावरती पडणारे विविध पक्ष्यांचे आवाज हे नक्कीच आपल्याला प्रसन्न करून देतात। रस्ता एकदम मस्त आहे बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण झाडे जर वर बघितले तुम्ही तर इतकी उंच झाडी आहे, किती 15-20 मीटरच्या पेक्षा जास्तची। असा ट्रेक करायला लागतो तुम्हाला, स्लोगन एक नंबर आहे। त्याच्यासाठी तुम्हाला दिलेले सेव्ह नेचर फॉर द बेस्ट फ्युचर। नेचर राहिलं तर आपलं फ्युचर आहे। तर मित्रांनो, आता आपण चालतोय एक सांगायचं काय, तुम्हाला जर हा ट्रेक करायचा असेल तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला लवकर यावं लागेल। जर तुम्ही इथे 4ला पोहोचले तर 4 वाजता इथून ट्रेक करणं थोडंसं अवघड आहे, कारण की या ठिकाणी जाणं आणि येणं यामध्ये तुम्हाला पूर्ण अंधार पडू शकतो आणि या अंधारामध्ये इथला ट्रेक करणं हा थोडासा धोकादायक असतो। केव्ह जाण्यासाठी आपल्याला हा रस्त्याने जायला लागतो। तुम्ही सगळा हा रस्ता आहे तो जंगलचा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता एप्रिलचा महिना चालू आहे आणि हे बघू शकता पाणी, नॅचरल पाणी बघू शकता इथं। आणि हे पाणी तुम्हाला ह्या महिन्यात बाकी कुठं दुसरीकडे बघायला भेटणार नाही आहे, परंतु ते पाणी मात्र तुम्हाला इथं पाहायला भेटते। तर मित्रांनो, खरं सांगू का, आजपर्यंत मी सगळा परिसर बघितला, परंतु यासारखा परिसर
मी आजपर्यंत बघितलं नव्हतं मित्रांनो. खरंच एकदम नॅचरल आणि नॅचरल आवाज, नॅचरल झाडी असा हा परिसर आहे. खरंच एकदा जर तुम्ही आले कधी तर अवश्य ह्या यान केव्जला भेट द्या. जागी अशा खुर्च्या इथं ठेवलेल्या आहे बसण्यासाठी, त्यासुद्धा नॅचरल बनवलेल्या आहे. आणि तिथं तुम्हाला डस्टबिन आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला हा परिसर तुम्हाला असा दिसेल. हे झाड बघा किती वर्षाचा तुम्ही अंदाज लावू शकताय. झाडाची उंची पण बघू शकताय. अरे बापरे, खूप मोठं असं झाड आहे. तर मित्रांनो सरळ रस्ता आपला संपल्यानंतर तुम्हाला आता थोडंसं पायऱ्यांची चढाई आहे. तर याने आपल्याला वरती चढायचं आहे. चला. पुढे जाताना तुम्हाला समोरच महागणपतीचं मंदिर पाहायला मिळेल. याचे दर्शन घेऊन आपण पुन्हा एकदा पुढे निघतो. तर मित्रांनो वरती आल्यानंतर तुम्हाला काही काळी अशा पायऱ्या चढायला लागतात इकडं. ह्या 5-1 मिनिटाच्या पायऱ्या आहे, 5-10 मिनिटाच्या. मग तुम्ही जाऊन पोचताय केवच्या जवळ. लय भयानक आहे हो. अरे बापरे. या पायऱ्या चढत असताना समोर जेव्हा तुम्हाला हे शिखर दिसतं तर समजून जायचं की आपण या शिखरांच्या जवळ आलो. समोर दिसणारं शिखर ते मोहिनी शिखर आहे आणि या शिखरापासूनच आपल्याला वरती जायला लागतं. हे शिखर पाहण्यासाठी आतमध्ये काही नाही आहे. तुम्हाला फक्त हा उंच असा खडक दिसेल आणि याच पायऱ्यांनी वरती गेल्यानंतर आपण जाऊन पोचतो ते भैरव शिखराजवळ. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण ह्या केवला. तर आपण येऊन पोचलो आहे भैरवेश्वर टेकडीच्या पायथ्याशी. या ठिकाणी एक शिव मंदिर आहे जे स्वयंभू आहे. शिवलिंगावरती खडकाच्या माथ्यावरून पडणारे पाणी हे सदैव अभिषेक करत असतं. या मंदिरामध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही. आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो. 10 रुपीज, 10 रुपये फी आहे आतमध्ये जायची. तर मित्रांनो तिथं 10 रुपये आपल्याला फी भरायची आणि 10 रुपये फी भरल्यानंतर आपल्याला पुन्हा या पायऱ्या चढायच्या वरपर्यंत. आणि हे बघा कसला खडक आहे, यायचा खाली. तर मित्रांनो ड्रोन फ्लाय करून देत नाही आहे कुठलाही चार्ज दिला तरी, त्यामुळे ड्रोनचा उपयोग नाही आहे इथपर्यंत आणलेला आपण. तर मित्रांनो ही आहे याना केज. हे बघा कसलं डेंजर आहे, जबरदस्त. हो. तर मित्रांनो वरती पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला बघा समोरच आपल्याला पाहायला भेटते या केवची एंट्री. इथनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये जाताना 2 डोंगरांच्या मधला जो भाग आहे ते केव आहे आणि ती आपल्याला पाहत आतमध्ये जायचं आहे. चला तर आपण ही केव आतमध्ये जाऊन पाहूया. याचं अंतर बघा कसं आहे. वरचा जो भाग आहे तो तुम्हाला अंदाज येईल की किती उंच आहे आणि तिथनं कोसळणारं पाणी पावसाळ्यामध्ये कसं असेल त्याचा पण तुम्ही अंदाज लावू शकताय. आणि इथे जे पाणी आहे या पाण्याचा वापर इथून येणाऱ्या पाण्याचा वापर खाली पिण्यासाठी करतात. आणि आता आपण आतमध्ये जाऊया केवमध्ये. याना गुफांचा संबंध हा हिंदू पौराणिक कथेमध्ये जोडलेला आहे. भस्मासूर नावाच्या राक्षसाला एक अनोखी देणगी मिळते की ज्याच्यावरती तळहात ठेवतो तो जळून खाक होतो, म्हणजेच भस्म होतो. या अनोख्या कौशल्याने भस्मासूर हा विध्वंस करत असतो आणि भेटवस्तू देणाऱ्या व्यक्तीवर आपले कौशल्य आजमावण्याचा प्रयत्न करतो. भगवान शिव आपल्या जीवाच्या भीतीने भगवान विष्णूशी मदत घेतात, जो मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीचा आकार घेतो आणि भस्मासुरासमोर प्रकट होतो. मोहिनीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत भस्मासुराने तिच्यासोबत नाचण्याचे आणि तिच्याप्रमाणेच कृती करण्याचे आव्हान स्वीकारतो. नृत्य जसजसे पुढे सरकते मोहिनी तिच्या डोक्यावर हात ठेवते. भस्मासूर हेच कृत्य करतो आणि जळून खाक होतो. त्यामुळेच इथे असलेल्या 2 शिखरांची नावे भैरव शिखर म्हणजे शिवचं नाव आहे, दुसऱ्या शिखराला मोहिनी शिखर म्हणतात जे की विष्णूचा अवतार आहे. भैरव शिखराची उंची ही 120 मीटर आहे तर मोहिनी शिखराची उंची ही 90 मीटर इतकी आहे. या गुफांमध्ये असलेला गारवा हा बाहेरील वातावरणापेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअसने कमी असतो. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नक्कीच थंडगार जाणवेल आणि या खडकांमध्ये सुद्धा थंडावा जाणवेल. भव्य दिव्य अशी केव लांबपर्यंत. तिकडली बाजू दिसते आपल्याला, पलीकडली बाजू म्हणजे हा जो डोंगराचा भाग आहे इथनं मधनं आपण या बघा याची हाईट बघा, या हाईटच्या मधनं आपण जाऊन छोट्याच्या चिचकोळ्या भागातनं
पुढं जाऊन आपण पुढचा डोंगर पाहू शकतो. अशी ही केव्ज आहे. खरंच जबरदस्त असं निसर्गाचं हे एक अनमोल असं वरदान आपण याला म्हणू शकतो. कारण की खरंच निसर्ग काय बनवेल हे सांगता येत नाही. कारण निसर्गाचं जे बनवलेली जी काही वस्तू आहे ती नैसर्गिकच असते. हे बघू शकताय जबरदस्त असं हे केव आहे आणि खरं ही केव बघण्यासाठी अनेक लोक इकडं येत असतात. चला तर आपण अजून पुढे जाऊया. या ठिकाणी असलेल्या दोन्ही खडकांची ज्यावेळेस कार्बन डेटिंग करण्यात आली की हे 6,500 करोड वर्ष जुनी आहे. म्हणजेच डायनासोरांचं युगांमध्ये असलेल्या या गुफा आहे. डायनासोर युग संपत आले होते त्यावेळेस मोठमोठे लावा या ठिकाणी आले असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यामध्येच याची उत्पत्ती झाली असल्याचे शास्त्रज्ञ म्हणत आहे. त्यामुळे वेस्टर्न घाट आणि हिमालयापेक्षाही जुनी या केव्ज आहे. पुढं आले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की एकदम छोटंसं असं जागा आहे. याच्यामधनं आपल्याला पुढं जायचं आहे. एकच माणूस जाईन अशी जागा आहे. इथनं आल्यानंतर आपल्याला दिसतंय की ह्या केवच्या दुसरी बाजू ज्या बाजूने आपण आलो त्याच्या अपोजिट बाजू आपल्याला इथं पाहायला भेटते. आणि इकडनं आपल्याला आता खाली उतरायचं म्हणजे तिकडनं येईन आहे इकडनं एक्झिट आहे. चला तर आपण आता खाली जाऊया. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा येना केव्जचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल माझा चॅनल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा दाबा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर फेसबुकच्या माझ्या दत्ता माळस्कर व्लॉग अकाउंटला फॉलो करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ या कुठले असणार आहे याची अपडेट घेण्यासाठी माझ्या दत्ता माळस्कर व्लॉग या इंस्टाग्रामच्या अकाउंटलासुद्धा फॉलो लाईक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला सांगा. चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.